रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून श्रद्धेची शिकवण देणारं गाव. कधी लेखनाच्या निमित्तानं, कधी भाषणांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं, तर कधी संमेलनाच्या निमित्तानं अशा विविध कारणांनी सारा महाराष्ट्र मी पालथा घातला. महाराष्ट्राबाहेरही मी फिरलो. असं बाहेर पडलो की कधी जिज्ञासेपोटी तर कधी आवडीपोटी नजीकची प्रेक्षणीय स्थळं पाहणं, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध अशा व्यक्तींना जाऊन भेटणं मला आवडतं. मी देव मानतो, दैवही मानतो, नाही असं नाही, पण प्रत्येक वेळी देवदर्शनाच्या वेळी मन शुद्ध असतंच असं नाही. आणि ज्यावेळी मनात अनेक विचारांची गर्दी झालेली असते अशा वेळी देवळात जायला माझं मन तयारही होत नाही. अशाच काही सभा संमेलनाच्या निमित्तानं मी अहमदनगरला गेलो होतो. कार्यक्रम संपला. माझ्याबरोबर कवी अरुण शेवते होते. पुढचा कार्यक्रम आखत असताना अरुण शेवते मला म्हणाले, दादा, इथून जवळच एक शनीचं देऊळ आहे, ते पाहायला जाऊया का? ते गावही तुम्हाला पाहायला आवडेल. मी पुष्कळ देवळं पाहिलीत. आता हे देऊळ आणखी काय पाहायचं नवीन? देवळासारखं देऊळ, मी म्हणालो. पण दादा, एकदा का होईना त्या गावात भेट द्यायला हवी तुम्ही, शेवते म्हणाले. अखेर त्यांचा तो बालहट्ट पुरविण्यासाठी मी जायचं ठरविलं. मनातून थोडी नाराजी होतीच, तरी पण मी रेस्ट हाऊसमधून बाहेर पडलो. गाडी शनी शिंगणापूरच्या दिशेनं धावत होती. शेवते माझ्याबरोबर होतेच. विविध विषयांवर ते बोलत होते. मी नुसतं हं करीत होते. पण का कुणास ठाऊक मी त्यांच्या बोलण्यात सहभागी होऊ शकत नव्हतो. शेवते म्हणाले, दादा, तुम्हाला सांगतो, भारतात असं एकच गाव आहे की ज्या गावातल्या घरांना दरवाजे नाहीत, खिडक्या नाहीत आणि कपाटही नाहीत. शेवते यांच्या बोलण्यानं माझी तंद्री भंगली. त्यांचं बोलणं ऐकून मी धास्तावलो. रात्री झोपताना खिडक्या बंद केल्या नाहीत की नाहीत, रात्री झोपताना खिडक्या बंद केल्या आहेत की नाहीत, दरवाजाला कड्या नीट लावल्या आहेत की नाहीत पाहिल्याशिवाय मला झोपच येत नाही. आणि या गावातल्या घरांना दारं खिडक्या काहीही नाहीत, कपाटं नाहीत. सारंच आश्चर्य वाटण्यासारखं होतं. आजच्या काळात हे कसं घडू शकतं? माझा विश्वासच बसत नव्हता. गाडी धावत आली. मी चौकस नजरेनं सारं गाव न्याहाळलं. गल्ली बोळांतून फिरलो. मोठमोठे बंगलेही पाहिले, सराफाची दुकानंही पाहिली. कडी-कुलप कशाचाच पत्ता नव्हता. मी गावातून हिंडत होतो, पण मनावर फार मोठं ओझं होतं. आपण काय पाहतोय हेच कळत नव्हतं. शेवते अधूनमधून काहीतरी सांगत होते, पण माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्षच होतं कुठं? हे सारं दृश्य अचंबा वाटण्यासारखं होतं. आजूबाजूला 4-5 मैलांच्या परिसरात दरोडे पडत असताना या गावात मात्र लोक निश्चिंत मनानं दैनंदिन कारभार चालू ठेवतात. कशाचीही भीती त्यांना वाटत नाही. मनावरचं ओझं वाढत होतं. हे सारं पाहिल्यावर मनात विचार आला, सध्याच्या काळात आपण हरविलेली संस्कृती जपली का? जपलेली संस्कृती नेमकं काय केलं? गावातनं हिंडून आम्ही शनीच्या पारावर आलो. तिथं देऊळ नाही, काही नाही, फक्त शनीची एक शिळा उभी. त्या गावातल्या काही मंडळींशी मी बोललो. कळलं की या गावातील लोकांची एकाच गोष्टीवर श्रद्धा आहे. जो माणूस या गावात चोरी करेल त्याचे डोळे जातील, कायमचं अंधत्व येईल. खरं खोटं तो शनीच जाणे. पण मला असंही वाटून गेलं, श्रद्धा हेच खरं माणसाचं बळ आहे. आपण डॉक्टरांकडे औषधोपचारासाठी जातो, तेही श्रद्धेनं. देवळात जातो, तेही श्रद्धेनं.
आपल्या आवडत्या माणसाच्या भेटीसाठी जीवाचा एवढा आटापिटा करतो, तोही श्रद्धेपोटीच. माणूस जगतो तो श्रद्धेवर, आणि त्यानं जगावं अशा निष्ठेनं, श्रद्धेनं. हे या गावानं मला शिकवलं. वाटतं पुन्हा कधी नगर भागात गेलो तर या गावात जावं. श्रद्धेचं बळ वाढवणारं गाव आहे हे. एक वेळ सर्वांनी या गावाला भेट द्यावी. मरगळलेलं मन श्रद्धेनं निश्चित भारावून जाईल. जगण्याचा अर्थ शिकवणारं हे गाव आहे. श्रद्धेची शिकवण देणारं गाव. हा रणजित देसाई यांचा ललित लेख येथे समाप्त.